पहिला चेंडू या वेळेला मात्र फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता प्रॉपर कनेच्या खात्यामध्ये. या वेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल आणि या वेळेला संतोष गायकर. मला वाटतं याचसाठी मग अशी रैनाने मात्र स्ट्राइक रोटेट केली कारण एका बाजूने शांत संयमी खेळ नंतर मोठा फटका. याही वेळेला फुल टॉस मिळालाय बाहेर हा फ्लॅट सिक्सर गायकरच्या बॅट मधून घेत आहेत. गायकर साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि वा 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 पुन्हा एकदा धावा आले फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय 24 धावा स्कोर कार्ड वरती. या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल आहे शॉट अंपुल केलाय बॉलला गुल केल षटकार. झटपट असा पाठलाग करावा लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये कधीच नो. हा फुल टॉस बॉल हवा के साथ साथ घटा के. हा राजू विनंती आहे जर आपण थोडस गेट मधून बाहेर जाऊन गेट बंद करून घ्यायचं आहे. सध्या धावसंख्या स्लोअर वन बॅक ऑफ द लेंथ तेवर 6 धावा. हा खूपच हाय बॉल हा चांगला इम्प्रोवाइज केलाय. एक दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर. पहिल्या 4 बॉल मध्ये 4 धावा पण शेवटच्या 2 बॉल वरती 12. और इस बार कलाइयों का इस्तेमाल और बल्लेबाज होंगे मालामाल. रन का स्ट्रोक आता हुआ संतोष गायकर के बैट से श्रेष्ठ बिनगडी बाद. आणि या फटक्यासोबत संतोष गायकर यांचं 112 धावा मात्र 70 धावा स्कोर कार्ड वरती आणि उर्वरित 16 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. आणि 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 हा ही बॉल तिसरा बॅक टू बॅक थर्ड. या फलंदाजाचं नाव इनफॉर्म. या वेळेला हेलिकॉप्टर होतोय सला फटका सरळ आउट ऑफ दी पार्क. अगदी अर्धा बॅटचा फ्लो. या वेळेला मात्र इनसाइड आउट. हा जवाब सिक्सर षटकार. दहा बॉल 19. या वेळेला आणखीन एक बॉल पूर्ण झाले. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हायर स्कोअरला चेस करण्याचा प्रयत्न होतोय. या वेळेला बॅटची कडा घेतोय बॉल चाललाय थर्डमॅनला जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातो सरळ सी आणि येतोय आणखणीत केसीएल चौकार. आता 8 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. एक मोमेंट. दर्जा ब्युटिफुल बॅटिंग. या बॅटिंगला पाहिल्यानंतर मात्र तेच लॉस 112 चेस होताना दिसत आहेत. या वेळेला मात्र बॉल जातो बाउंड्री लाईनच्या दिशेला.